या मकर संक्रांतीला फक्त वर्षाचा पहिला सण असं म्हणून बघू नका, तर ज्याप्रमाणे सूर्याचं मकर संक्रमण होत आहे तसंच तुमच्या शरीरामध्ये काय काय बदल होणार आहेत हे सुद्धा जाणून घ्या. तर ज्याप्रमाणे मकर संक्रांतीपासून उत्तरायण सुरुवात होते, म्हणजेच हळूहळू सूर्याची उष्णता वाढणार आहे, दिवस मोठा होणार आहेत, हे निसर्गामध्ये बदल होणार आहेत. त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये कोणते बदल होणार आहेत, तर आपल्या शरीरामध्ये सुद्धा हळूहळू उष्णता वाढणार आहे आणि त्यामुळे थंडीमुळे जी एक कॉन्झर्वेटिव्ह अशी आपली बॉडी झालेली असते ती आता जास्त चांगल्या प्रकारे ऍक्टिव्ह व्हायला लागणार आहे. आपला डायजेस्टिव्ह फायर इम्प्रूव्ह होणार आहे आणि म्हणूनच ह्या सीझनमध्ये आपण बघितलं असेल तर भोगीसारखी जी भाजी ज्याच्यामध्ये भरपूर सारे प्रोटीन्स न्यूट्रिएंट्स आहेत, जी की पचनासाठी चांगली आहे ती खाणार आहोत. त्याचबरोबर तिळगुळ खाणार आहोत, जे आणखी आपल्याला थंडी आणि उन्हाळा ह्याच्यामध्ये जे ट्रान्झिशन होणार आहे त्यामध्ये आपल्याला सपोर्ट करणार आहे हे कॉम्बिनेशन, आणि म्हणून आवर्जून हे तिळगुळ खायचे आहेत. आणि त्याचबरोबर आपल्याला आता थंडीच्या सवयी बदलून उन्हाळ्याच्या सवयी सुरू करायच्या आहेत आणि म्हणून ही जी ट्रान्झिशन आहे ती व्यवस्थित पार पडावी म्हणून हा सण आलेला आहे. आणि म्हणूनच तीळ, गूळ, तूप, त्याचबरोबर जे प्रोटीन्स युक्त म्हणजेच आपले पीनट्स आहेत, शेंगदाणे आहेत, वाटाणा, हरभरा हे जे आहेत हे आता ह्या दिवसांमध्ये आपल्याला भरपूर खाऊन घ्यायचे आहेत, जेणेकरून येणारा जो उन्हाळा आहे तो आपल्याला सुसह्य राहायला पाहिजे. त्यावेळेला आपली जी शक्ती आहे ती व्यवस्थित राहिली पाहिजे. आणि म्हणूनच आपल्याला संक्रांत हा सण फक्त सण म्हणून न बघता आपल्या हेल्थच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाचा असा हा सण आहे आणि त्या दृष्टीने तो सेलिब्रेट केला पाहिजे. व्हिडिओतली माहिती आवडली असेल, उपयुक्त वाटली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.